जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातील विजयी आमदार बाळानर आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, अत्यंत अशी कडवी लढत जी आहे या मतदारसंघामध्ये होती, ज्याच्यामध्ये वायकर होते आणि समोर तुम्ही होतात. काय सांगाल एकंदरीत या लढतीमध्ये तुमचा विजय झाला आणि आज शपथ घेणार? मला वाटतं लढत ही लढत असते, ती कडवी किंवा सोपी, शेवटी लढत आहे. त्याच्यामुळे प्रत्येकजण आपले ध्येय धोरणं घेऊन चालत असतो आणि ज्या पद्धतीने शिवसेनेच्या ध्येय धोरणाप्रमाणे काम करत असताना हिंदू हृदय सम्राट शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, त्या विश्वासाला कुठेतरी न्याय देण्यासाठी किंवा त्या विभागातील लोकांची जी काही भावना होती, त्या भावनेच्या माध्यमातून लोकांनी मला मतदान केलं. आणि राहिला प्रश्न समोर कोण होतं, तर कोण होतं त्याचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की शिवसेनेमध्ये मोठे झाल्यानंतर ज्यांनी शिवसेनेच्या विचारांची प्रतारणा केली आणि वैयक्तिक स्वार्थाचा मार्ग स्वीकारला, त्या लोकांनी त्याचा विचार करून मला पाठिंबा दिला. आणि निश्चितप्रमाणे लढत ही कडवी झाली हे सत्य आहे. कारण समोरच्या माणसाने समोरचे उमेदवार होते, त्या उमेदवाराने जिंकून येण्यासाठी साम दाम दंडभेद सगळं वापरलं, परंतु लोकशक्तीच्या पुढे, जनशक्तीच्या पुढे कसला टिकाव लागत नाही, याचं एक उदाहरण चांगलं माझ्या निमित्ताने मिळालं आहे. लोकसभेला हाच मतदारसंघ गाजला होता, त्यानंतर आता विधानसभेला मात्र तुमचा विजय झालेला आहे. जो लोकसभेमध्ये विजय अडला होता तो विधानसभेत झाला. कसं आहे, जोगेश्वरी विधानसभा क्षेत्र आहे, हे लोकसभेमध्ये देखील प्लस होतं आणि आता देखील प्लसच आहे. एवढंच आहे की त्यावेळेला जो 48 मतांनी पराजय अमोल कीर्तीकर भैयांचा झाला, तो 6 मतदारसंघामुळे आपण जोगेश्वरी विधानसभेमध्ये जो समोरच्या उमेदवारांचा होम पिच होतं आणि तिथे त्या ठिकाणी त्यावेळी प्लस होतं आणि आता पण प्लस आहे. त्याच्यामुळे जनमत जे आहे ते जनमत त्यांच्या होम पिचवर काय होतं हे कळत आहे. त्याच्यामुळे त्यावेळी पण त्यांचा पराजय होता आणि आता देखील पराजय झाला. काल मातोश्रीवरती बैठक झाली होती. काल खरं तर शपथ नव्हती घेतली कोणीच विरोधकांनी. खरं तर आदेश सुद्धा होते, महाविकास आघाडी असेल, कोणीच नेते शपथ घेणार नाही. आज मात्र तुम्ही शपथ घेणार आहात का? आणि काल बैठकीमध्ये काय निर्णय झाला? कसं आहे की पक्षाचं जे धोरण असेल किंवा महाविकास आघाडी ध्येय धोरण असेल, त्याप्रमाणे पुढचा निर्णय असेल. मला वाटतं ह्या महाराष्ट्रामध्ये आता जी निवडणूक झाली, हीच निवडणूक संभ्रमित आहे आणि सगळ्या लोक बघा, एवढा संपूर्ण निवडणूक झाल्यानंतर एक जल्लोष व्हायला पाहिजे, लोकांमध्ये व्हायला पाहिजे, कार्यकर्त्यांना, तो कुठेच काही दिसत नाहीये. मला वाटतं ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचं जे काही हे असेल त्याप्रमाणे मला वाटतं आम्हाला चालावं लागेल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. होते जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजयी आमदार बाळानर. ज्या प्रकारे आपण पाहतोय, काल विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस होता, मात्र त्यावेळेला शपथ जी आहे ती त्यांनी घेतली नव्हती. मात्र आज पक्षाचा जो निर्णय असेल, महाविकास आघाडीचा जो निर्णय असेल, त्यानुसार शपथ घेऊ अथवा न घेऊ हे ठरेल. कॅमेरा पर्सन अवधेश कोहलीसह मी वैभव पाटील, मुंबई.